नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दिलासादायक बातमी। बांगलादेशातून अजून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाली। बांगलादेशातून ऑर्डर मिळाल्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आणि राज्यामध्ये कांद्याचे बाजारभाव 4,000-5,000 रुपये प्रति क्विंटल होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल, लाल कांद्याच्या दरामध्ये डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। आता बांगलादेशातून 3 लाख क्विंटलची कांद्याची निर्यातीची आवक मिळालेली आहे आणि याचा फायदा असा होणार आहे की कांदा बाजारभाव जो आहे 5,000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये सध्या जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांद्याची शॉर्टेज चालू झालेली आहे। जसा डिसेंबर महिना लागला तसा कांद्याने आता गिअर बदलला आहे आणि याचा आर्थिक फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सध्या लाल कांदा आहे याचे बाजारभाव 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील जी काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहे, पिंपळगाव बसवंत असेल, त्याचप्रमाणे लासलगाव असेल, अहिल्यानगर पारनेर असेल, संगमनेर असेल, पुणे मार्केट असेल, नाशिक मार्केट असेल, सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता कांदा बाजारभाव वाढलेला आहे। बांगलादेशने आता याच्यामध्ये आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि आर्थिक व्यवहारांच्या अंतर्गत बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये जवळजवळ 1500 व्यापारी करार झालेले आहे। या व्यापारी परवान्यानुसार आता मोठ्या प्रमाणात जे काय भारतीय कांदा बांगलादेशला जाणार आहे त्या ठिकाणी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे। याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना कसा होणार आहे, त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा होणार आहे। एकूण देशातील जे काही कांदा उत्पादन होतो याच्यात सर्वात जास्त जो शेअर असतो तो भारताचा असतो आणि भारतामध्ये सर्वाधिक जो आहे तो महाराष्ट्राचा असतो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, कारण कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला तर तिथलं परकीय चलन आपल्या देशामध्ये येणार आहे आणि त्या ठिकाणी कांद्याला चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे। 70-80 रुपयापर्यंत बांगलादेशमध्ये सध्या कांद्याला बाजारभाव मिळत आहे। 50 रुपयापासून सुरुवात आहे। भारतीय कांद्याला जर जो 30 रुपयापर्यंत इथं दर आहे तो तिथं डबल दर आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। याचा फायदा असा होणार आहे की व्यापारी चांगल्या बाजारभावामध्ये भारतीय कांदा खरेदी करणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं होतं, परंतु आता कांदा बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना एक आशादायक दिलासा मिळालेला आहे। येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे, कारण का आपण जो म्हणतो शॉर्टेज की लाल कांदा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे यावर्षी आणि उन्हाळा कांदा आता जवळजवळ संपलेला आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने आता महत्त्वाचे ठरणार आहे। येत्या काही दिवसामध्ये व्यापारी वर्गाने जर चांगला आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये जर कांदा पाठवला तर देशांतर्गत कांदा बाजारभाव सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजीत राहणार आहे। आता थोडीशी इलेक्शन थोडीशी कमी झाली आहे, यामुळे बाजारभाव सुद्धा तेजीत असण्यास काही अडचण नाही। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं राज्यातील शेतकरी चिंतेत होता। कांदा बाजारभाव सरासरी 10 ते 20 रुपयापर्यंत विकायला लागत होता, परंतु आताच्या लेटेस्ट आकडेवारी जर आपण बघितलं तर राज्यांतर्गत सुद्धा 25 ते 30 रुपयापर्यंत कांदा गेलेला आहे। सर्वोत्तम दम चांदोड असेल, अहिल्यानगर असेल, पिंपळगाव बसवंत असेल 4,000 ते 5,000 पर्यंत लाल कांद्याचे बाजारभाव आहे। त्याचप्रमाणे उन्हाळा कांदा सुद्धा त्याच पट्टीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत जाण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांदा बाजारभाव आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून टाकत आपण जे बाजारभाव घेत असतो याचा स्रोत जो आहे महाराष्ट्र पणन मंडळ यांच्या अंतर्गत घेत असतो। त्याचप्रमाणे APMC मार्केटच्या अहवालातून आपण हे बाजारभाव घेत असतो। आता बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये किती आर्थिक करार झालेले आहे आणि याचा राजकीय परिणाम कसा होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे। आपण जो कांदा पाठवतो याचा सर्वाधिक कांदा बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ या देशांना पाठवत असतो। जर चांगल्या प्रमाणात कांदा निर्यात झाला तर देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सुधारणार आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव अजून तेजीत जाण्याची शक्यता आहे। कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील, चांगले कांदा बाजारभावाचे अपडेट्स असतील किंवा इतर जे काही महत्त्वाची पिकं आहे, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, टोमॅटो असेल, यांच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी कमेंट करा आपल्या परिसरातील आजचा कांदा बाजारभाव काय आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।